तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या। बातमी आहे साताऱ्याचे राष्ट्रवादी पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या संदर्भातली खंडणी मागितल्या प्रकरणी उदयनराजेंवर अटकेची कारवाई होणार अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेली आहे। न्यायालयाने उदयनराजे भोसलेंचा जामीन अर्ज फेटाळलाय। शिवाय यापूर्वी 9 आरोपींना या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे। पुरावे तपासून कारवाई होणार असल्याचं नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। हे पहा, या केसमध्ये खूप प्रोफेशनल पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। त्यातले 9 आरोपी ऑलरेडी आम्ही अरेस्ट केलेले आहेत। खासदारांच्या बाबतीत त्यांचा जामीन फेटाळलेला आहे, परंतु त्यात इन्व्हेस्टिगेशनमध्ये ज्या पद्धतीचं डिस्क्रिशन आयोगाचं असतं की त्याच्यात पुरावे सगळे जमा करून कारवाई कशा पद्धतीने करायची त्याचं स्वतः सुपरविजन SP करत आहेत। आणि गरज पडल्यानंतर कारवाई सगळ्यांना सारखीच असते, कायदा सगळ्यांना सारखा आहे, कारवाई होईल।